साहित्याची भाषा या प्रकरणाला आपण गेल्या 3-4 तासापासून आपण सुरुवात केलेली आहे। आणखीन या प्रकरणाचा समारोप झालेला नाही। तुमच्या लक्षात आलेला असेल की या प्रकरणाची व्यापकता किती आहे, किती प्रमाणात आहे। कारण हे जे प्रकरण आहे हे वाङ्मयाचा साहित्याचा एक महत्त्वाचा घटक, एक महत्त्वाचा अंश आहे। आपण वाङ्मय साहित्य लिटरेचर जे म्हणतो, कारण या सर्व वाङ्मयाचा महत्त्वाचा अंगभूत घटक तर कोणता असेल तर त्या वाङ्मयाची भाषा आहे। कारण भाषेमुळेच शास्त्रापासून वाङ्मय वेगळे ठरतं आणि अशा वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण गुणविशेषामुळे आणि वेगळ्या गुणशैलीमुळे वाङ्मय हे शास्त्रापेक्षा भिन्न ठरते, वेगळे ठरते। आणि म्हणूनच शास्त्र आणि वाङ्मयामध्ये वेगळेपणा साहित्याच्या भाषेमुळे आपोआप ठरत असतं। मी सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही, गरज नाही की याला शास्त्र म्हणावं की साहित्य म्हणावं। वाचल्यानंतर त्या वाङ्मयामध्ये, त्या साहित्यामध्ये जी काही भाषा लिहिली गेलेली आहे, आलेली आहे, पेरली गेलेली आहे, मांडलेली आहे, त्यावरून आपल्याला सांगता येतं ठामपणे की हे साहित्य आहे आणि हे वाङ्मय आहे। अशा प्रकारचं वर्गीकरण सहजपणे वाचकाला करता येतं। आणि हीच सृजनशीलता, नवनिर्माण क्षमता हे साहित्याच्या भाषेमध्ये व्यक्तीच्या लेखनातून, व्यक्तीच्या नवनिर्माण क्षमतेतून व्यक्त होते, पाझरते। आपण साहित्याच्या भाषेचा विचार करत आहोत। साहित्याच्या भाषेमध्ये साहित्याची भाषा ही शास्त्रापेक्षा वेगळी कशी असते, वेगळी कशी ठरते? शास्त्राच्या भाषेपेक्षा भिन्न कशी असते? त्याचे वेगवेगळे गुणविशेष, त्याचे वेगवेगळे गुणपैलू साहित्याच्या भाषेमध्ये प्रकर्षाने जाणवतात। साहित्याच्या भाषेत चांदण्याची शिंपण असते। पहा, आपण संध्याकाळी आकाशाकडे वरती पाहिल्यानंतर आपल्याला आकाशामध्ये जे दिसतं, आकाशामध्ये जे जागी जे चांदण्या असतात आणि आकाश पूर्णपणे पांढरं शुभ्र टिपूर अशा प्रकारचं चांदणं पडलेलं असतं। आणि या चांदण्यामुळे आकाश सुंदर, रमणीय गोचरता पुन्हा पुन्हा आपल्याला वरती पाहावंसं वाटतं। अशा प्रकारचं आकर्षण या चांदण्यामुळे आकाशाकडे निर्माण होत असतं। पुन्हा पुन्हा आपलं लक्ष आकाशाकडे वेधून घेतं। तसंच साहित्यामध्ये सुद्धा आहे मुलांनो। साहित्यामध्ये चांदण्याची शिंपण असते। म्हणजे इतकं सौंदर्य असतं साहित्यामध्ये, जसं आकाशामध्ये पूर्ण आकाश चांदण्याने भरून गेलेलं असतं आणि टपोऱ्या अशा चांदण्यामुळे आकाश सुंदर दिसायला लागतं। आपण त्या आकाशाकडे मोहित होतो, आकर्षित होतो। तसं साहित्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे मुलांनो। कथेमध्ये, कवितेमध्ये, कादंबऱ्यामध्ये, वाङ्मयामध्ये, वाक्यामध्ये, परिच्छेदामध्ये, उतार्यामध्ये, पॅराग्राफमध्ये चांदण्याची शिंपण आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते, वाचायला मिळते। आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा वाङ्मय वाचावंसं वाटतं। साहित्यामध्ये तुतारी आहे, पहा, साहित्यामध्ये पावा वाचतो, साहित्यामध्ये तुतारी वाचते, साहित्यामध्ये मुरली वाचतो आणि साहित्यामध्ये चौघडा सुद्धा वाचतो। एवढंच नव्हे, साहित्यामध्ये डंका सुद्धा वाचतो। फिडेलचा जसा डंका वाजतो ना, तसा डंका सुद्धा वाजतो। पहा,
कधीही कुठे कोणत्या कथेमध्ये, कोणत्या कादंबरीमध्ये, कोणत्या पृष्ठावर लेखकाने आनंदाचा सूर कसा निर्माण केलेला आहे हे आपल्याला सांगता येत नाही. लिहिण्याच्या ओघामध्ये तशी निर्मिती, तसा जन्म त्या कवितेचा, त्या वाङ्मयाचा झालेला असतो. कधी चौघडा सुद्धा वाचतो. एखादा चौघडा आणि मुरली कधी वाचतो आपण? एखाद्या मंगल प्रसंगी, शुभ कार्यामध्ये, लग्नामध्ये अशा प्रकारचे ढोल, ताशा, चौघडा, सनई, हार्मोनियम अशा प्रकारचा संवाद, ध्वनी आपल्याला काय मिळतो. आणि अशाच प्रकारचा ध्वनी साहित्यामध्ये सुद्धा, वाङ्मयामध्ये सुद्धा तो आलेला असतो. आणि अशा प्रकारची नाविन्यपूर्णता, नित्यनूतनता, एक वेगळेपणा साहित्यामध्ये जर आला असेल तर निश्चितपणे साहित्य वाचकाला वाचावंसं वाटतं. म्हणूनच अशा प्रकारची एनर्जी साहित्यामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटते. आणि साहित्याचा आणि मानवी मनाचा एक अनन्वय संबंध आहे. साहित्याचा मानवी भावनेचा संबंध आहे. कारण जे काही साहित्य निर्माण होतं, निर्माण करणारा व्यक्ती आहे. आणि तो व्यक्ती, त्या व्यक्तीला मन आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, भावना आहे. म्हणून साहित्याच्या भाषेचा भावनेशी अनुबंध आहे. आणि साहित्याची भाषा मनाला हृदयस्पर्श करणारी भाषा असते. मनाला हेलावून सोडणारी, मनाला पाझर सोडणारी, मनाला हेलकावणी देणारी आणि मनाचे पुन्हा पुन्हा मनामध्ये विचारांचे हिंदोळे निर्माण करणारी आणि माणसाला डोलावणारी भाषा ही साहित्याची भाषा असते. साहित्याच्या भाषेमध्ये आपण जेव्हा पहिल्या प्रकरणाचा विचार केला, आपण पहिल्या प्रकरणाचं नाव साहित्याचे स्वरूप आणि विशेष, या प्रकरणामध्ये सुद्धा आपण वाङ्मयाच्या साहित्याचा विचार केलेला आहे. पौरात्यांनी सांगितलेली जी काव्याची लक्षणे आहेत, त्या काव्य लक्षणामध्ये साहित्याची आणि वाङ्मयाची भाषा ही कशी असते हे आपण पाहिलेलं आहे मुलांना. आता जे काही पौरात्यांनी सांगितलेली काव्याची लक्षणे किंवा भारतीय मीमांसकांनी सांगितलेली साहित्याची, वाङ्मयाची लक्षणे आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेली आहेत. अलंकार, वक्रोक्ती, ध्वनी, रीती, औचित्य, रस वगैरे 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 अशा प्रकारची काव्य लक्षणे साहित्याच्या भाषेमध्ये येतात आणि ती सहजपणे त्याची प्रचिती वाचकाला प्राप्त होत असते. म्हणून साहित्याच्या भाषेमध्ये ही जी आपण आता काव्यलक्षणे सांगितलेली आहेत, या काव्यलक्षणाला साहित्याच्या भाषेमध्ये विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे. या काव्यलक्षणाशिवाय साहित्याच्या भाषेला उंची प्राप्त होऊ शकत नाही. वाङ्मयामध्ये ही जर लक्षणे नसतील तर ती साहित्याची भाषा होऊ शकत नाही. साहित्याच्या भाषेचं वेगळेपण शास्त्रापेक्षा वेगळं हे वेगळ्या काव्यलक्षणामुळे ठरत असतात. आणि ती काव्यलक्षणे अलंकार, वक्रोक्ती, ध्वनी, औचित्य, रस अशा प्रकारची ही काव्यलक्षणे आहेत. आणि यालाच साहित्याच्या भाषेमध्ये महत्त्व आहे. आणि या महत्त्वामुळे साहित्याची भाषा ही आस्वादकारक, रसास्वाद्य ती ठरत असते. आणि साहित्याच्या भाषेमध्ये एकार्थता नसते. साहित्याच्या भाषेमध्ये मी मागे सुद्धा सांगितलं, साहित्याच्या भाषेमध्ये एक अर्थ व्यक्त होत नाही, साहित्याच्या भाषेत नेमका अर्थ व्यक्त होत नाही. साहित्याच्या भाषेमध्ये वस्तुनिष्ठता व्यक्त होत नाही.
तर साहित्याच्या भाषेमध्ये अनेक अर्थता व्यक्त होते. अनेक अर्थता, एका शब्दाचे अनेक अर्थ व्यक्त होतात. एखाद्याला मी समजा एखाद्या विद्यार्थ्याला मी म्हणालो, अरे तू फार शहाणा आहेस. पहा, अरे तू फार शहाणा आहेस असं जर मी म्हणालो, तर तो जर विचार करायला लागला माझ्या विधानाकडे, माझ्या वाक्याकडे, माझ्या बोलण्याकडे, तर त्या वाक्यातून अनेक अर्थ बाहेर पडतात, व्यक्त होतात. खरंच मी शहाणा आहे का? सर कोणत्या उद्देशाने म्हणाले? वेगळ्या उद्देशाने म्हणाले का? माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना? मग सर नेमकं मलाच का म्हणाले? माझ्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत. तू फार शहाणा आहेस. चांगल्या अर्थाने म्हणाले का वाईट अर्थाने म्हणाले? अशा प्रकारचे अनेक अर्थ त्या वाक्यातून, त्या शब्दातून बाहेर पडतात. तू फार शहाणा आहेस का? आणि अशा प्रकारची अर्थ व्यक्त करण्याची सूचितार्थ शक्ती ही साहित्याच्या भाषेत असते. आता आपल्याला उदाहरण पाहता येईल, असे अनेक उदाहरण, पण अनेक उदाहरणापैकी एक उदाहरण आपण चर्चेसाठी, उदाहरणासाठी घेऊया. सूर्य अस्तास गेला, ही साहित्याची भाषा आहे. यामध्ये सूर्य अस्तास गेला या वाक्यातून अनेक अर्थ, अनेक विचार, अनेक बोध दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. संदेशवहन यातून व्यक्त होतं. सूर्य अस्तास गेला, जो यातून वाचार्थ जो आहे, सूर्य आता अस्तास गेला, आपण सरळ सरळ जर अर्थ या वाक्याचा जर लक्षात घेतला, सूर्य मावळला. परंतु साहित्याच्या भाषेत या वाक्याचे अनेक अर्थ यातून व्यक्त होतात. अनेक अर्थाचे कल्लोळ निर्माण होतात. अनेक लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ सुद्धा व्यक्त होतात. आपण ती कल्पना सुद्धा करू शकत नाही. सूर्य अस्तास गेला, सरळ सरळ अर्थ आपण सांगितलेला आहे. आपण सूर्य मावळलेला आहे, सूर्य मावळतीस गेला आहे. परंतु या वाक्याचा अर्थ, एखादा चोरी करणारा व्यक्ती असेल, त्याला वाटेल आपली चोरी करण्याची वेळ झालेली आहे. गुराख्याला वाटेल आपले गुरे घरी घेऊन जाण्याची वेळ झालेली आहे. मजुराला वाटेल तर काम करण्याची वेळ संपलेली आहे. भजन करण्याला वाटेल आपले जो संध्याकाळचं भजन आहे, त्या भजनाचा वेळ झालेला आहे, टाईम झालेला आहे. ती घरातली जे गृहिणी आहे, तिला वाटेल आपला स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे. स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे. कितीतरी सूर्य अस्तास गेला या वाक्यातून असे कितीतरी अर्थ आपण आता पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे अर्थ व्यक्त करणारी भाषा ही साहित्याचीच असू शकते. बाकी इतर भाषेमधून एकच अर्थ व्यक्त होतो, परंतु साहित्याच्या भाषेमध्ये आता आपण सूर्य अस्तास गेला या उदाहरणातील जो काही मथितार्थ आहे, जो काही भावार्थ आहे, जो काही अर्थ आहे, ते आता आपण पाहिलेला आहे. आणखी बरेच यातून संदर्भान्वये अर्थ आपला आणखी सूचित करता येतात, सांगता येतात. साहित्याची भाषा, साहित्याच्या भाषेमध्ये तेज असतो, साहित्याच्या भाषेमध्ये रंग असतो. तेज असल्याशिवाय, रंग असल्याशिवाय आपण पुन्हा पुन्हा साहित्य, वाङ्मय, कथा, कादंबरी, कविता आपण वाचू शकत नाही. हे आहे म्हणून आपण ते पुन्हा पुन्हा वाचतो. तर काय काय आहे साहित्याच्या भाषेमध्ये? तेज आहे, रंग आहे, रूप आहे. रूप सुद्धा आहे, गंध सुद्धा आहे, नाद आहे, रस आहे आणि स्वाद सुद्धा आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे गुण, वेगवेगळे गुणविशेष साहित्याच्या भाषेमध्ये अभिनिवेश व्यक्त करतात. आणि म्हणूनच साहित्याची भाषा प्रत्येक माणसाच्या मनावर भुरळ घालत असते, जादू निर्माण करत असते. आणि ही किमयाचं गारुड
माणसाच्या मनातून वाङ्मयाच्या माध्यमातून बाहेर पडू शकत नाही. आता साहित्याची भाषा आणखी वेगळ्या पद्धतीने आपण साहित्याच्या भाषेचा आपला विचार करता येतो मुलांना. साहित्याची भाषा लौकिक अनुभवास विश्वात्मक रूप प्राप्त करून देते. लौकिक म्हणजे काय? सार्वजनिक जीवन. साहित्याची भाषा लौकिक अनुभवास विश्वात्मक रूप प्राप्त करून देते. लौकिक किंवा लौकिक म्हणजे काय? सार्वजनिक जीवन, सामान्य जीवन, सर्वसाधारण जीवन. सर्वसाधारण जीवनामध्ये सुद्धा जे काही माणसाकडे, व्यक्तीकडे, लेखकाकडे सामान्य, सर्वसाधारण जे अशा प्रकारचे काही अनुभव आहेत, त्या अनुभवास विश्वात्मक रूप देण्याचं काम करत असते. आणि हीच क्षमता, हीच जादू साहित्याच्या भाषेमध्ये आहे. साहित्यामध्ये जे काही वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत, या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये वेगवेगळे लेखक आपला अनुभव, साधारण अनुभव, क्षुल्लक अनुभव, साधारण अनुभवाला सुद्धा ते साहित्याच्या भाषेच्या माध्यमातून विश्वात्मक रूप देण्याचं काम करत असतात. साधा एखादा पेन घ्या आपण. पेनावर सुद्धा कविता लिहिता येते, खडूवर कविता लिहिता येते. साहित्याला असा कोणताच विषय वर्ज्य नाही की त्यावर लिहिता येत नाही, निर्मिती करता येत नाही. सर्वच विषय साहित्यासाठी खुले आहेत. म्हणून लौकिक अनुभवास लालित्याचं रूप, वाङ्मयाचं रूप आणि एवढंच नव्हे तर विश्वात्मक रूप देण्याची क्षमता साहित्याच्या भाषेमध्ये आहे. जो कोणी लेखक आहे, तो जो कोणी लिहितो, लिहिणारा व्यक्तीसुद्धा, लेखकसुद्धा एक समाजाचा घटक आहे. समाजाचा, समूहाचा आणि सार्वजनिक जीवनाचा लेखक अविभाज्य घटक आहे. लेखकाला समाजापासून, सार्वजनिक अनुभवापासून दूर राहता येत नाही, वेगळं राहता येत नाही. लेखक जर लौकिक अनुभवापासून जर दूर राहिला, तो काय लिहिणार आहे? तो लिहू शकत नाही. साहित्यामध्ये अनुभव महत्त्वाचे असतात आणि त्या अनुभवालाच लेखक वेगवेगळे वलय, वेगवेगळे रंग, वेगवेगळे रूप देण्याचं काम हा लेखक करत असतो. आता उदाहरण आणखी आपण एक उदाहरण पाहूया. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही कविता आपल्याला सर्वांना माहीत आहे, सर्वज्ञात अशा प्रकारची ही कविता आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आता ही कविता आईवर लिहिलेली आहे. कवी यशवंतांनी आईवर लिहिलेली आहे. तर आई मला आहे, आई तुम्हाला आहे, आई इतरांना आहे, सर्वांना आहे आई. या जगामध्ये आई नाही असा कोणी व्यक्ती नाही. आणि प्रत्येक माणसाला आईने जन्म दिलेला आहे. पण त्या आईकडे, आई माझ्या घरात आहे, तुमच्या घरात आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे, प्रत्येकाच्या मनात आई आहे, प्रत्येकाच्या नजरेत आई आहे. हा साधा अनुभव आहे. सर्वसाधारण व्यक्ती आहे आई, म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती, प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे. परंतु आईकडे प्रत्येक जण कसं पाहतो? कवी यशवंताला आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही अशी वाटलेली. हा साधा अनुभव, या साध्या अनुभवाला साहित्याचा स्पर्श झाल्यामुळे कवी यशवंताची आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
स्वर्ग मृत्यू पाताळ हे जे काही जग आहे, स्वामी तिन्ही जगाचा, स्वर्ग मृत्यू पाताळाचा जो कोणी मालक आहे, स्वामी म्हणजे मालक, आणि त्याला जर आई नसेल तर तो काय भिकारी आहे. बघा, आईचं महत्त्व, आईचं मांगल्य, आईचं पावित्र्य आणि आईचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अनन्य साधन असलेलं महत्त्व साहित्याच्या भाषेमधून त्यांनी ठसठसीतपणे आईवर कविता लिहिण्याचं काम केलेलं आहे. ह्याला म्हणतात साहित्याची भाषा. साधा माणूस हा आईकडे सहज सहज विचार करतो आईचा, पण कवी लेखक आईचा विचार सहजपणे न करता तो लक्षार्थाने व्यंगार्थाने अशा पद्धतीची मांडणी करतो. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कवीची साहित्याच्या भाषेची जी कल्पना आहे ती वेगळी असते, सर्वसाधारण माणसासारखी नसते. म्हणूनच सामान्य माणूस आणि कवीमध्ये हा अशा प्रकारचा साहित्याच्या भाषेतला फरक आहे आणि त्यामुळेच तो कवी ठरत असतो. साहित्यामध्ये कार्यकारण भाव नसतो. हे असं का लिहिलेलं आहे, हे असं का मांडलेलं आहे, ही उपमा का दिलेली आहे, प्रतीक प्रतिमा हे असंच का वापरलेलं आहे, हे असं अजिबात त्यामध्ये कार्यकारण मीमांसा नसते. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्तीतून साहित्याची निर्मिती होत असते. कोण काय वापरावं, कसे शब्द योजावेत, कवितेची कशी निर्मिती करावी, त्यामध्ये उपमा उत्प्रेक्षा अलंकार कसे पेरावेत, हे प्रत्येक कवीचं काम असते. म्हणूनच हे असं का लिहिलं, हे असं लिहिलं पाहिजे, हे आपण लेखकाला, साहित्यिकाला सांगू शकत नाही. म्हणून साहित्यामध्ये कार्यकारण भाव नसतो, कारण विचार नसते. कल्पना, विचार, प्रतिभा, उत्प्रेक्षा, स्फूर्ती ह्या अशा प्रकारचे वेगवेगळे घटक प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, अफलातून असतात. आता उदाहरण आणखी एक आपल्याला घेता येईल. 7-43 ही किरण नगरकरांची कादंबरी आहे. आपल्याला 7-42 माहीत आहे, शास्त्रामध्ये गणितामध्ये 7-42 होतात, परंतु किरण नगरकर नावाच्या लेखकाने त्यांनी 7-43 नावाची कादंबरी लिहिली आहे. 7-43 हे फक्त साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये, साहित्याच्या भाषेमध्येच घडू शकतं. इतर शास्त्रामध्ये घडू शकत नाही आणि होऊ शकत सुद्धा नाही. अशा प्रकारची उंची कल्पनेपेक्षाही, कल्पनातील कल्पनेच्या बाहेरची उंची हे फक्त साहित्यामध्ये आहे, वाङ्मयामध्ये आहे, इतर घटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून किरण नगरकरांनी 7-43 नावाची सुंदर अशा प्रकारची कादंबरी लिहिली. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे भाषिक प्रयोग सुद्धा केलेले आहेत. किरण नगरकर इंग्रजी लेखक आहेत, त्यांनी इंग्रजी सुद्धा लिहिलेलं आहे. परंतु मराठीमध्ये एक कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी, या कादंबरीची आवृत्ती सुद्धा संपलेली आहे, एडिशन सुद्धा संपलेली आहे. इतकी चांगली, इतकी उच्च प्रतीची कसदार विचाराची कादंबरी त्यांनी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये लिहिलेली आहे. तर प्रतिभासंपन्न कलावंताचं असामान्यत्व साहित्यामध्ये, साहित्याच्या भाषेमध्ये चित्रित केलं जातं. जे काही प्रतिभासंपन्न कलावंत आहेत, लेखक आहेत, गायक आहेत, नृत्यांगना आहे, सगळे कलावंत आहेत. जे काही बासरी वादक आहेत, पियानो वादक आहेत, हार्मोनी वादक, सगळे कलावंत. लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार हे सर्वांनाच आपण कलावंत म्हणूया. कलावंत आहेतच.
ही माणसं ही प्रतिभासंपन्न असतात. प्रतिभासंपन्न कलावंतच असामान्यत्व चित्रित करत असतो, सामान्य लिहित नाही, असामान्यत्व. म्हणून प्रतिभारूपी दिव्यत्वाचा सुगंध, प्रतिभारूपी दिव्यत्वाचा सुगंध साहित्यामध्ये सदैव दरवळत असतो. आणि या सुगंधामुळेच, या गंधामुळेच साहित्य, वाङ्मय आणि त्याची भाषा ही प्रत्येकाला हवीशी वाटते. त्याचं कारणच हे आहे. साहित्यामधून किंवा साहित्याच्या भाषेतून प्रत्येक वाचकाला दिशा मिळते, विचार मिळतो, संदेश मिळतो, उद्बोधन होतं, आनंद मिळतो. सगळ्यात महत्त्वाचा आनंद साहित्यामध्ये मिळतो. आणि हा आनंद इतर गोष्टीमधून मिळत नाही. साहित्याची भाषा संजीवनी देणारे अमृत आहे. माणसाला जगण्यासाठी संजीवनी लागते, चेतना लागते, नवा विचार लागतो, ऊर्जा लागते, प्रेरणा लागते. हे सर्व देण्याचं काम याला आपण संजीवनी म्हणतो. ही संजीवनी देण्याचं काम ही साहित्याची भाषा करत असते. म्हणून आपण या ठिकाणी साहित्याची भाषा संजीवनी देणारे अमृत आहे. साहित्याच्या भाषेतून संजीवनी रूपी अमृत पाझरते. आणि अशा प्रकारचं संजीवनी अमृत इतर शास्त्रातून पाझरत नाही. म्हणूनच साहित्याची भाषा ही आगळी वेगळी आहे. साहित्याच्या भाषेत साध्या शब्दातून सौंदर्य, लालित्य, गोचरता, रमणीयता, हिरवळ, लढीवाळपणा हे पाझरते. इतर बाबीतून हे घडत नाही. म्हणूनच साहित्याची भाषा ही आगळी वेगळी आहे. साहित्याच्या भाषेतून माणसाला रंजकता प्राप्त होते, रोचकता प्राप्त होते. आणि साहित्याची भाषा प्रत्येक व्यक्तीच्या मनाला ती भावणारी असते, माणसाला खेळवणारी असते आणि माणसाला डोलवणारी सुद्धा साहित्याची भाषा आहे. साहित्याची भाषा मानवी हृदयाला घरे पाडणारी आहे. माणसाच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारी साहित्याची भाषा आहे. एखादी तुम्ही कवी प्रेमचंद यांची गोदान नावाची कादंबरी वाचा. हिंदीमधली कादंबरी आहे. ती वाचल्यानंतर माणसाच्या हृदयामध्ये एक अस्तित्व, एक घर निर्माण करणारी कादंबरी आहे. अशी अनेक साहित्य वाङ्मय मराठी साहित्यामध्ये आहे, इंग्रजी साहित्यामध्ये आहे, कन्नड, तमिळ साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये सुद्धा अशा प्रकारची साहित्याची भाषा आहे. आणि वाङ्मय सुद्धा हा निर्माण झालेला आहे. वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये पात्रांच्या मनाचा ठाव हे कशामुळे घेता येतो? साहित्याच्या भाषेमुळेच घेता येतो. तुम्ही चित्रपट पहा, त्या चित्रपटामध्ये संवाद, त्या चित्रपटात डायलॉग इतके बोलके असतात. हे पुन्हा पुन्हा त्या माणसाच्या तोंडून जे काही संवाद आहे, जी काही भाषा आहे, जी काही भाषा वदवलेली आहे, जी काही भाषा लादलेली आहे, जी काही भाषा तो व्यक्ती बोलतो, त्यामुळे ते पात्र आपण विचारू शकत नाही, विसरू शकत नाही. आणि अशा प्रकारचीच पात्र माणसाच्या मनाचा ठाव घेतात, माणसाच्या मनावर अधिराज्य निर्माण करतात. तो या पत्रावर
आणि अशा प्रकारचे चित्रपट किंवा कादंबऱ्या घ्या. कादंबऱ्यामध्ये अशी काही पात्र असतात, लेखक त्याची निर्मिती तो मुद्दामून करतो. आणि त्यामुळेच आपल्याला चित्रपट असेल, मालिका असेल किंवा एखादं वाङ्मय ते आपल्या मनातून बाहेर निघू शकत नाही, अजिबात मिळू शकत नाही. कुठलंही उदाहरण, नटरंगमधला एखादा पात्र घ्या, कादंबरीतले पात्र घ्या, असे वेगवेगळे. जो सैराट चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे, त्या दिग्दर्शकाला आपण विसरू शकत नाही. किंवा दिग्दर्शकाला किंवा त्या सैराट चित्रपटाची जी परशा आहे, जो आर्ची आहे, आर्चीला तर आपण विसरू शकत नाही. हे तुला मराठी सांगायचं का इंग्लिशमध्ये सांगायचं कळत नाही होय रे. ही जी भाषा आहे, या भाषेमधला जो गोडवा, लालित्य जे आहे, यामुळे आपण त्यांना विसरू शकत नाही. किंवा वि. स. खांडेकर, कुसुमाग्रजांनी नटरंग नावाचं जे नाटक लिहिलेलं आहे, त्या नाटकाचे रंगभूमीवर सुद्धा अनेक प्रयोग झालेले आहेत. आणि त्या नाटकाचं चित्रपटात रूपांतर झालेलं आहे. नटसम्राट नावाचं नाटक, नटसम्राट नावाचं चित्रपट, नटसम्राट हे मुळात नाटक आहे, त्या नाटकाचं चित्रपटात रूपांतर झालेलं आहे. आणि त्या नटरंग नावाच्या चित्रपटामध्ये, नटसम्राट नावाच्या चित्रपटामध्ये आपले मराठीतले जे कलाकार आहेत, नाना पाटेकरांनी काम केलेलं आहे मुलांना. नाना पाटेकरांना किंवा अमिताभ बच्चनला आपण का विसरू शकत नाही, किंवा आर्चीला का विसरू शकत नाही आपण? त्याचं कारणच आहे, त्यांच्या मुखातून जी भाषा व्यक्त होते मुलांनो, त्या भाषेमुळे या चित्रपटातील, या कादंबरीतील पात्र पाहणाऱ्याच्या आणि ऐकण्याच्या मनाचा ठाव घेतात. आपण ते विसरू शकत नाही. म्हणून साहित्याची भाषा अशा प्रकारची वेगवेगळी ऊर्जा तर देतेच, साहित्याची भाषा जीवनाला आधार देणारी असते. आता एखादा मराठवाड्यातला लेखक साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये मराठवाडी बोली सहज रूपाने त्यामध्ये येतेच. तो कितीही टाळण्याचा जरी प्रयत्न केला तर त्याच्या कलाकृतीमध्ये, त्याच्या साहित्यामध्ये मराठवाडी बोली ही हद्दपार होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारचे साहित्य वाचल्यानंतर आपल्याला आधार मिळतो, हवाहवास वाढते. अरे, मी जी भाषा बोलतो, माझी जी बोली आहे, माझी जी मदर टंग आहे, माझी जी मातृभाषा आहे, आणि त्याच मातृभाषेमध्ये हा कथासंग्रह लिहिलेला आहे, ही कादंबरी लिहिलेली आहे, हे नाटक लिहिलेलं आहे. मग ते आपल्याला आपलं हवाहवास वाटतं. अरे, मीही लिहू शकतो. माझ्या जिल्ह्यातला, माझ्याच प्रदेशातला, मराठवाड्यातला, कोकणातला व्यक्ती लिहू शकतो. मी का लिहू शकत नाही? मी जी भाषा बोलतो तोही तेच बोलतो. तो जी भाषा जगतो, मी तीच भाषा जगतो. मग अशा प्रकारचे जीवनाला आधार देणारी भाषा ही साहित्याची भाषा असते. व्यक्तीच्या जीवनाला प्रेरणा देणारी, दिशा देणारी, संस्कार करणे सुद्धा ही साहित्याची भाषा असते मुलांना. आणि म्हणून अशा प्रकारची साहित्याची भाषा अनेक वाचकांच्या जीवनाला, मनाला उभारी देते. आणि साहित्याची भाषा कंटाळवाणी, रुक्ष नसते, अजिबात कंटाळा. साहित्य वाचत असताना वाचकाला कधीच कंटाळवाणं वाटत नाही, कधीच निरसवाणं वाटत नाही, कधीच रुक्ष सुद्धा वाटत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं. इतकी उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये निर्माण झालेली असते की पुढे काय, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, अशा प्रकारची क्युरिओसिटी आपल्याला साहित्य वाचताना, चित्रपट पाहताना, मालिका पाहताना, एखादा प्रयोग पाहताना अशा प्रकारचे वेध लागलेले असतात. आणि ते वेध फक्त साहित्याच्या भाषेच्या माध्यमातूनच
व्यक्तीला मिळतात. आणि ही अशा प्रकारची एक नवा अनुभव, नवा प्रयोग साहित्याच्या भाषेतून वाचकाला मिळतात आणि ते देण्याचं काम ही साहित्याची भाषा करत असते. साहित्याची भाषा आणखीन संपलेली नाही. साहित्याची भाषा हा घटक खूप व्यापक आहे, खूप विस्तारित आहे. त्यामुळे आणखी हा घटक संपलेला नाही. साहित्याच्या भाषेचा पुढचा घटक उद्याच्या तासाला पाहू.